हे सगळे डायमंड स्टडेड शर्ट्स आहेत. म्हणजे आपण युजुअली ना जेव्हा आपण अगदी ग्लॅमरस पार्टीजला जातो तेव्हा आपल्याला अगदी प्लेन शर्ट्स घालायची ना इच्छा नसते, म्हणून यांच्याकडे ते सुद्धा म्हणजे अगदी डायमंड स्टडेड शर्ट्स सुद्धा अवेलेबल आहेत. त्याबरोबरच ना पफर जॅकेट्समध्ये ना ह्यांच्याकडे फेंडीचे जॅकेट्स सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही इथे लेबल बघू शकता, मेड इन टर्की. डेनिम जॅकेटमध्ये सुद्धा यांच्याकडे खूप व्हरायटी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की युजुअली डेनिम जॅकेट्सना ना असा वरती फर नसतो कॉलरला, पण तो सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याबरोबरच आपल्याला इथे भरपूर प्रकारचे डेनिम जॅकेट्स बघायला मिळतात. ओके, हाय गाईज, वेलकम बॅक टू लोकमत सखी. सो बरेच लोक आहेत ना आमच्या शॉपिंग व्हिडिओजवर कमेंट करतात आणि विचारतात मेन्स वेअर उत्तम कलेक्शन कुठे मिळेल आणि तेही चांगल्या रेंजमध्ये. सो म्हणूनच मी आज आली आहे टर्की बुटीक या दुकानात, आणि हे दुकान आहे अंधेरी लोखंडवालाला एक्झॅक्टली ब्रेड क्राफ्टच्या समोर. आणि ह्यांच्याकडे 800 पासून टी शर्ट्सची रेंज चालू होते. ह्यांच्याकडे फक्त मेन्स कलेक्शन नाही तर मुलींसाठी देखील खूप उत्तम कलेक्शन आहे, ज्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवलेलाच आहे. ओके, त्याबरोबरच ना ह्यांच्याकडे हे जे सगळे टी शर्ट्स आहेत ना ते फर्स्ट कॉपी आहेत. ओके, आणि डिट्टो सेम आहेत. ओके, तुम्ही बघू शकता. आता हे जे कलेक्शन आहेत हे दादा दाखवत आहेत. सो बेसिकली या टी शर्टची रेंज ना 800 रुपयांपासून स्टार्ट होते आणि तुम्ही बघू शकता खूप उत्तम कलेक्शन आहे यांच्याकडे. ओके, आता तुम्ही एक वेगळे दाखवू शकता टी शर्ट्स. ओके, सो असे छान डायमंड स्टडेड प्रिंट्समध्ये सुद्धा आहे. त्याबरोबरच ह्यांच्याकडे जर तुम्हाला बेसिक हवा असेल तर बेसिकसाठी सुद्धा खूप उत्तम क्वालिटीचे टी शर्ट्स आहेत. ओके, तुम्हाला जर थोडं फंकीमध्ये हवं असेल ना तर फंकीमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे. हे बघा, आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता. आतमधून सुद्धा अजून एक लाइनिंग दिलेली आहे आणि क्वालिटी खरंच खूप उत्तम आहे. ओके, त्याबरोबरच अगेन बेसिक्समध्ये फर्स्ट कॉपीजमध्ये बघा किती सुंदर यांच्याकडे असे टी शर्ट्स आहेत. ओके, जे तुम्ही अगदी पार्टी वेअर्सला सुद्धा घालू शकतात, कॅज्युअलच नाही तर. बरं, आता आपण जे बघतोय ना ते शर्ट्स आहेत. ओके, आणि हे सगळे डायमंड स्टडेड शर्ट्स आहेत. म्हणजे आपण युजुअली ना जेव्हा आपण अगदी ग्लॅमरस पार्टीजला जातो तेव्हा आपल्याला अगदी प्लेन शर्ट्स घालायची ना इच्छा नसते, म्हणून यांच्याकडे ते सुद्धा म्हणजे अगदी डायमंड स्टडेड शर्ट्स सुद्धा अवेलेबल आहेत. ह्याची किंमत आहे ना, ह्याची किंमत 1000 ते 2000 जाते. ओके, या सगळ्या शर्ट्सची किंमत. आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या साइजेसमध्ये अवेलेबल आहेत. असे प्रिंटेड गोवन शर्ट्स सुद्धा आहेत. आणि जर तुम्ही बघाल ना तर ह्याच्यावर डिऑरचं प्लेट आहे आणि अगदी फर्स्ट कॉपी एक्झॅक्ट लिमिटेड एडिशन सुद्धा ह्याच्यावर लिहिलेलं आहे. सो तुम्ही विचार करू शकता किती सुंदर फर्स्ट कॉपी आहे ही. ओके, असे छान प्रिंटेड शर्ट्स आहेत. त्याबरोबरच ना ओके वाव, ह्यांच्याकडे आहेत ना शॉर्ट पॅन्ट्स देखील आहेत. ओके, सो बेसिकली जिमला जाताना किंवा युजुअली तुम्हाला कुठे रनिंगला वगैरे जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ह्यांच्याकडे असे छान पॅन्ट्स अवेलेबल आहेत. ह्याची काय किंमत आहे? 1500 आपल्याला इतक्या हेवी क्वालिटीचे ट्रॅक पॅन्ट्स मिळत आहे. तुम्ही खरं क्वालिटी बघू शकता. हे बघा, हे बघा किती जाड क्वालिटी आहे, एवढी जाड क्वालिटी आहे ह्याची. प्लस आतमधून लाइनिंग दिलेलं आहे. आणि खरं जेव्हा मी हातात हे धरलं आहे ना मला ॲक्च्युली खूप हेवी फील होतं आहे. सो तेवढी छान याची क्वालिटी आहे. तुम्ही जर ह्याच्यावर प्रिंट बघितला ना तर ह्याची जी प्रिंट आहे पूर्ण ती अगदी बाहेरून सुद्धा केलेली आहे, म्हणून ती प्रिंट अजून उठून दिसते, अजून फ्लफी आपल्याला वाटते. सो ना ह्यांच्याकडे जीन्स सुद्धा अवेलेबल आहेत. आणि तुम्ही बघू शकता की फक्त 1800 रुपयांपासून ह्यांच्याकडे जीन्स सुरू होते. आणि ही जर जीन्स तुम्ही बघितली ना तर ह्याच्यावर जे प्राईज लावलेली आहे ती 4595 रुपीज आहे. 4000 म्हणजे ऑलमोस्ट 4500-600ची ही जीन्स आहे, पण ही आपल्याला इथे मिळते फक्त 1800 रुपयांमध्ये. ओके, सो ही जर तुम्हाला थोडी फंकी वाटत असेल ना तर ह्याच्यात अजून वेगळे पॅटर्न्स सुद्धा आहेत. ओके, जसं की एक बेसिक पॅटर्न आहे. ओके, तुम्ही बघू शकता बेसिक जीन्स सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि इनफॅक्ट त्याच्यात सुद्धा इथे असं बर्बरीचा लोगो इथे लावलेला आहे, एक पॅच वर्क केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की ह्याची सुद्धा किंमत इथे दिसते 3850 रुपीज, पण ही आपल्याला इथे मिळते फक्त 2000. सो ह्यांच्याकडे ना कोरियन पॅन्ट सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही कोरियन पॅन्ट्स पेक्षा जास्त ऐकलं नसेल कारण का हे रिसेंटली ट्रेंडमध्ये आलेले आहेत. ओके, सो बेसिकली हे ना खूप कम्फर्टेबल ट्रॅक पॅन्टसारखे असतात, पण खालून बॉटमला तुम्ही बघू शकता अगदी बेल बॉटम आहे. म्हणजे ट्रॅक पॅन्टला कसं अगदी टाईट असतं खाली अँकलला, पण इथे हे पूर्ण लूज आहे. त्याबरोबरच जर तुम्हाला ब्लॉक आणि असे सॉलिड कलर्समध्ये नको असेल आणि काहीतरी थोडंसं एलिगंट हवं असेल तर त्यासाठी सुद्धा ह्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही बघू शकता
किती वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ह्याचा जो मटेरियल आहे ना तो अगदी कॉर्सेट मटेरियल आहे. ओके, सो मला ॲक्च्युली फील ह्याला करायलाच किती वेगळं आणि कम्फर्टेबल वाटतंय. तर घालून तर अजूनच कम्फर्टेबल असेल. सो ह्यांच्याकडे ना फंकी आणि बेसिक स्वेटशर्ट्ससुद्धा आहेत. आता मी बेसिकवाले तुम्हाला इथे दाखवते, त्याबरोबरच ह्यांच्याकडे कलर ऑप्शन्स तर भरपूरच आहेत. तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेले आहेत की किती ह्यांच्याकडे पॅलेट आहे, कलर ऑप्शन्स भरपूर आहेत, त्याबरोबरच व्हरायटीसुद्धा भरपूर आहे. ओके, सो दिस वन इज बेसिक. त्याबरोबरच ह्यांच्याकडे तुम्हाला थोडं अजून फंकी हवं असेल ना तर फंकीमध्ये सुद्धा ऑप्शन आहेत. 500 पासून ते 3400 पर्यंत ह्यांच्याकडे स्वेटशर्ट्स अवेलेबल आहेत. ओके, आणि ह्याच्यावर पूर्ण ना डिओरचा प्रिंट आहे. तुम्ही जर क्लोजली बघितलं ना तर ह्याच्यावर बाहेरून असं डिओरचं काम केलेलं आहे, म्हणून ही जी डिओरची डिझाईन आहे ती अजून उठून दिसते. प्लस लुई विटॉनमध्ये जर अजून काय हवं असेल, आणि हे सगळेच फर्स्ट कॉपी येतात गाईज, तर त्याच्यात सुद्धा ह्यांच्याकडे प्रिंट्स अवेलेबल आहेत. ओके, सो मी आता जे तुम्हाला दाखवणार आहे ना ते आहेत ह्यांच्याकडचे फंकी बेसिक अगदी सुंदर जॅकेट्स. ओके, ह्यांच्याकडे असे अगदी मॅनली आणि हँडसम जॅकेट्स आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण का हा जॅकेट इतका पफ्टअप आहे आणि इतका छान आहे ना की मला फील करूनच इतकं छान वाटतं आहे, कारण का ह्याच्या आतमध्ये भरपूर पफिंग दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. ओके, पूर्ण हे जे बाहेर आहे ते पूर्णच वुलन मटेरियल आहे असं म्हणायला हरकत नाही. प्लस या जॅकेटची जी बॅक आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. ओके, ह्याचा जो ओरिजिनल पीस आहे ना, बेसिकली हा फर्स्ट कॉपी आहे, पण ह्याचा जो ओरिजिनल पीस आहे ना तो 4 लाख रुपयाला विकला जातो, माहिती आहे का तुम्हाला. त्याबरोबरच ना पफर जॅकेट्समध्ये ना ह्यांच्याकडे फेंडीचे जॅकेट सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही इथे लेबल बघू शकता, मेड इन टर्की. ओके, आणि इनफॅक्ट असे सुद्धा म्हणजे अगदी टर्टल नेक जॅकेट सुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला अजून काहीतरी फंकी घालायचं असेल ना तुमच्या वेकेशनला किंवा तुमच्या विंटर ट्रिपला, सो त्यासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे भरपूर कलेक्शन आहे. त्याबरोबरच इथे वरती जर तुम्ही एक नजर टाकाल ना तर आपण मगाशी ग्रीन कलरचा जॅकेट बघितला ना तसाच अजून एक जॅकेट आहे इथे. ओके, असे वेगवेगळे जॅकेट्स आहेत, पफटअप्स आहेत. ओके, वेस्टसुद्धा ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत मुलांसाठी. त्याबरोबरच डेनिममध्ये प्रिंट ऑप्शन्समध्ये, सो बेसिकली ना हा डेनिम मटेरियल आहे, त्याच्यावर पूर्ण हा प्रिंट केलेला आहे. प्रिंटमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. प्लस ह्यांच्याकडे सूट्स कोट्स देखील आहेत. ओके, जे आपण वेडिंग रिसेप्शन्सला किंवा कोणा मित्राचं लग्न असेल त्यासाठी आपण घालतो, सो त्यासाठी देखील ह्यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे. ओके, तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत सगळे. या सगळ्याची स्टार्टिंग ना 4000 रुपयांपासून होते. ओके, आणि अशा फंकी स्टाईल्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. हे तुम्ही नक्कीच बॉलिवूडच्या कुठल्या तरी मूवीमध्ये बघितलेच असणार. सो डेनिम जॅकेटमध्ये सुद्धा यांच्याकडे खूप व्हरायटी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की युजली डेनिम जॅकेट्सना ना असा वरती फर नसतो कॉलरला, पण तो सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याबरोबरच आपल्याला इथे भरपूर प्रकारचे डेनिम जॅकेट्स बघायला मिळतात. ओके, सो मी 1-2 ऑप्शन्स तुम्हाला दाखवते, बाकीचे ऑप्शन्स तर तुम्हाला ऑब्व्हियसली इथे येऊनच बघायला लागतील. ओके, सो हा जो डेनिम जॅकेट आहे त्याला एक हुडी सुद्धा आहे पाठी. वाव. ओके, मला ऑनेस्टली ना ह्यांचं कलेक्शन खूप आवडलं जेन्युनली, कारण का खूप फंकी आहे, खूप वेगळं आहे. आपण युजली बेसिक्स प्रिफर करतो, पण ह्यांच्याकडे जे कलेक्शन आहे ना ते तुम्हाला ॲक्च्युली फंकी असलं ना तरी तुम्हाला असं वाटेल की मी इथे येऊन घेऊ ते. सो तुम्हाला सुद्धा हे कलेक्शन विकत घ्यायचं असेल तर या टर्की बुटेक या दुकानात, आणि हे दुकान आहे ब्रेड क्राफ्टच्या एक्झॅक्टली समोर. ओके, अंधेरी लोखंडवालाला. सो नक्की इथे या, व्हिजिट करा, आणि तुम्हाला अजून कोणकोणते शॉपिंग व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत रहा लोकमत सखी.